चा खर्च दुप्पट झालाय। सोयाबीनचा भाव आहे तिथंच आहे, त्यापेक्षाही खाली गेलाय। राज्य सरकार हमी भाव जाहीर करतंय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आणि आमचा खुल्या बाजारामध्ये खाजगी केला असता, परंतु आम्ही खचणारी पोरं नाहीत। शेतकऱ्यांच्या अवलादी आहोत। क्रांतीसूर्य अण्णासाहेब जावळे पाटलांच्या तालमीत तयार झालेले एक कार्य, तुम्ही दिलेला राज्याला कृषी मंत्री हा चुकीचं वागतोय हे सुद्धा सांगायचं नाही। म्हणजे एवढा सत्तेचा माज काय असतो, तो माज आम्हाला त्या दिवशी राष्ट्रवादीत पहिल्यांदा नांदेड जिल्ह्याने या ठिकाणाहून त्या घटनेचा निषेध नोंदवला, प्राणघातक हल्ला केला। त्या हल्ल्यामध्ये मी स्वतः, माझे सहकारी लातूर अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीनं दौऱ्यावर आम्ही निघालोय। शेतकऱ्यांच्या पोरावरती राष्ट्रवादीच्या गुंडांनी हल्ला केला होता। त्या हल्ल्यातून आम्ही 4 दिवसापासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर, लातूर जिल्हा झाला, आता दुसरा जिल्हा नांदेड जिल्हा आहे। या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या पोरांचं एक मजबूत संघटन येणाऱ्या काळामध्ये सरकारच्या समोर आव्हान म्हणून तयार आम्हाला करायचं आहे। कारण शेतकऱ्यांची कर्जमाफी करू म्हणून निवडणुकीच्या अगोदर या राज्यकर्त्यांनी आम्हाला मोठमोठी आश्वासनं दिली होती की सत्ता आल्याबरोबर आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करू। आमच्यासमोर शेतीमालाचा विषय आहे, आमच्यासमोर पीक विम्याचा विषय आहे। हे अनेक विषय घेऊन आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावरती जातोय। राज्य सरकारला 3 महिने झाले, म्हणजे 4 महिने सुरू झाले, तरीही सरकारचं शेतकऱ्यांच्या बाबतीत, कर्जमाफीच्या बाबतीत, शेतीमालाच्या बाबतीत बोलायला तयार नाही। त्यामुळं आम्ही आता शेतकऱ्यांच्या पोरांची फौज तयार करून शेतकऱ्यांचं एक प्रचंड मोठं संघटन सरकारच्या समोर उभा करतोय। शेतकऱ्यांची कर्जमाफी जर नाही झाली, 1 महिन्याच्या आत कर्जमाफी नाही झाली, तर राज्यामध्ये लाखो शेतकरी रस्त्यावर उतरतील आणि सरकारला त्याच्या परिणामाला सामोरं जावं लागणार आहे। अनेक घोटाळे होत आहेत, जसं की आपण बोललो की आरटीओचे जे कर्मचारी आहेत ते पैसे जमा केले काय, त्यावर काय बोलतो? नाही, पीक विमा एवढा महाघोटाळा म्हणावं त्याला आपण। पीक विम्याच्या बाबतीत शेतकऱ्यांच्या हक्काचा पैसा जर तुम्ही घोटाळा करून जर वाटून घेत असाल, त्यात आता कोण कोण चोर आहेत आम्हाला माहीत नाही, परंतु अतिशय दुर्दैवी आहे या राज्यामध्ये, जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी त्याच्या हक्काचा पैसा म्हणजे पीक विमा, तो जर तुम्ही चुकीच्या पद्धतीनं लुबाडून तुमचे जर पोटं भरण्यासाठी वापरत असाल तर अतिशय चुकीचं आहे। तुमचा अंकुश या कंपन्यावरती असला पाहिजे। तुम्ही कंपन्यावर सगळं लुटून शांत बसता, म्हणजे कंपन्यांचा निर्णय आहे किंवा कंपन्या ती बघतील। मग राज्य सरकार तुम्ही झोपलायत का? राज्य चालवतायत का कुठला एखादी पानपट्टी चालवताय? एवढं मोठं महाघोटाळा होतो याच्यामध्ये, तुमचा अंकुश असला पाहिजे राज्यात। मग तुम्ही हे कंपन्या मोकळ्या सोडल्यात का पैसे गोळा करायला शेतकऱ्याकडून? हा आमचा शेतकऱ्यांच्या पोरांचा सवाल आहे। शक्तीपीठाचा नाही, एक लक्षात घ्या, आम्ही कर्जमाफीची ज्यावेळेस मागणी करतो, आम्ही सोयाबीनला 8,500 रुपये भाव तुम्हाला द्या म्हणून मागणी करतो, त्यावेळेस तुम्ही म्हणताय की शेतकऱ्यांकडे पैसे नाही, पीक विमा द्या म्हणले की पैसे नाहीत। आमचं म्हणणं काय, आज आम्ही आमचा बाप मरायला लागलाय, आमची अतिशय वाईट अवस्था आहे, आमच्या बापाचे लाकडं मसनात जाऊन पोहोचलेले आहेत। मग तुम्ही त्याच्यावर काम करा। ती 86,000 कोटीचा प्रकल्प आहे। तुम्हाला कुठल्या शेतकऱ्यांनी सांगितलं का आमच्यासाठी तो ड्रीम प्रोजेक्ट आणा म्हणून? तुमचा 86,000 कोटी रुपये तुम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी वापरा आणि भावांतर कायदा लागू करा। केंद्र सरकारचा जो भाव असेल तो असेल, मान्य आहे आम्हाला हमी भाव सोयाबीनसाठी, परंतु राज्य सरकारनं भार उचलावा। भावांतर कायद्याच्या अंतर्गत वरची जी रक्कम आहे 8,500 पर्यंतची, ती तुम्ही त्या ठिकाणी राज्य सरकारनं भार उचलून शेतकऱ्यांना 8,500 रुपयाचा भाव दिला पाहिजे। लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींना पैसे मिळतात, अनेक लाडक्या बहिणींचे पैसे बंद झाले आणि लाडक्या भाऊजींना मात्र त्याचे चटके भेटत। तुम्हाला एक सांगू का, लाडक्या बहिणीचं काम संपलंय आता। लाडकी बहीण योजना फक्त आणि फक्त निवडणूक जिंकण्यासाठी आणली होती। लाडक्या बहिणीला तुम्ही कुठल्या महाराष्ट्रातल्या एका आमच्या मायमाऊलीनं म्हणली होती आमच्यासाठी 1,500 रुपये तुम्ही द्या,
एवढ्या स्वाभिमानी आहेत आमच्या माया बहिणी, काय तुम्हाला कधीच मागणी केल्या नव्हत्या? अहो, तुम्हाला त्या अंगणवाडीच्या 4 बायाचं मागण्या मान्य होत नाही, त्या आशा सेविकांच्या मागण्या मान्य होत नाहीत तुमच्यासमोर. आम्ही बघतो त्या मुंबईमध्ये आझाद मैदानला हजारो राज्यातून महिला येतात, त्या ठिकाणी अंगणवाडीच्या मानधन द्या म्हणून, ते देणं होत नाही. तुम्ही राज्यभरातल्या महिलांसाठी तुम्ही जी योजना आणली लाडकी बहीण, ही फक्त आणि फक्त निवडणुकीला लिगल पैसे वाटले या लोकांनी. 2-2, 3-3 महिन्याचे पैसे तुम्ही अगोदर टाकले आणि विधानसभा जिंकली की आता सुरू झाला कार्यक्रम. सगळ्या लाडक्या बहिणी, आता मी सांगतो, आज उद्याची जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका संपू द्या, एकाही लाडक्या बहिणीला पैसे महाराष्ट्रात मिळणार नाही. आज दारूवर टॅक्स वाढवलाय, बरोबर? दारूवर टॅक्स का वाढवलाय? इकडं लाडक्या बहिणीला द्यायचे, त्या लाडक्या बहिणीच्या दाजीकडून, भाऊजीकडून 1000 रुपये दारू रुपयात असला तर त्यातले 200 रुपये तर आले पाहिजे ना. ही फंडा राज्य सरकार वापरते, हे तुम्हाला, आम्हाला, शेतकऱ्यांच्या पोरांना कळालं पाहिजे. आमचं म्हणणं एवढंच आहे, तुम्ही चुकीचे धोरणं हाकू नका. कुठल्याही ड्रीम प्रोजेक्टची गरज नाही. महाराष्ट्रातल्या कुण्या एका सिंगल माणसाने तुम्हाला मागणी केलेली नाही की तुमचे ड्रीम प्रोजेक्ट कुठल्या राजकीय अस्तित्वासाठी असतील आम्हाला माहीत नाही, परंतु त्या प्रोजेक्टचा शेतकऱ्यांसाठी कसलाही फायदा नाही. आम्ही तेच म्हणतोय, तुम्ही 86,000 कोटी इकडे कर्जमाफीसाठी वापरा, त्यातले पैशाचं तुम्ही सोयाबीनच्या भावांतर कायद्यासाठी वापरा, पीक विम्यासाठी वापरा, कंपन्यावर काय तुम्हाला निर्बंध घालायचे ते घाला. नाहीतर असं सांगा कंपन्याचा आमचा संबंध नाही, आम्ही कंपन्याला बघून घेऊ. एका महिन्याचं आपण सरकारला राज्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी 1 महिन्याच्या अगोदर जर नाही झाली, 1 महिन्याचा अल्टिमेटम मी शेतकऱ्यांचं पोरगं म्हणून शेतकऱ्यांच्या वतीनं बोलतोय. जर 1 महिन्यात शेतकऱ्यांची कर्जमाफीची घोषणा नाही झाली, सोयाबीनच्या भावासंदर्भात जर भूमिका स्पष्ट नाही झाली, तर महाराष्ट्रात एकाही पुढाऱ्याला गावागावात सुद्धा आमचे लोक शेतकऱ्यांची पोरं अडवतील, तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही. आगामी निवडणुकीमध्ये सुद्धा आपण प्रचार वगैरे करू देऊ. का करू द्यायचं ह्यांना? आमच्या शेतीमालावर बोला, आमच्या कर्जमाफीवर बोला, एवढाच विषय आहे. जन बोलल, जन आम्हाला न्याय देईल, निर्णय घेईल, त्याचं आम्ही स्वागत करू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.